पुनर्जन्म नेमकं काय आहे? हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे. पुनर्जन्माबद्दल लोकांना प्रचंड प्रश्न असतात. हो. आणि लोकांच्या मते, अनेकांच्या मते मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट. पण आपले ग्रंथ, आपले ऋषीमुनी हो. सांगून गेले की मृत्यू म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात. हो. मृत्यूनंतर पुन्हा नवीन जन्म येतो. म्हणजे आपण गरुड पुराण जरी पाहिलं तर भगवान विष्णू यांनी श्री गरुड हो. यांना सांगितलं की जन्म, मृत्यू, मोक्ष हे सगळं काय असतं. हो. तर मृत्यू म्हणजे एक पंचमहाभूताच्या शरीरातून निघून पुन्हा नवीन जन्मात जाणं, त्याला म्हणतात पुनर्जन्म. बर. हा जन्म मृत्यूचा फेरा म्हणजे पुनर्जन्म. बर. हा का असतो हा खरा प्रश्न आहे. माणूस जन्म का घेतो, वारंवार का घेतो? मुळात इथे काय होतं ना की 84 लाख योनीनंतर मानवी जन्म मिळतो. बर. म्हणजे मुळातच मानवी जन्म ही तुम्हाला लाभलेली खूप मोठी गिफ्ट आहे. हो. मग त्या गिफ्टचं तुम्ही किती सोनं करता, मग तुम्ही सोनं करता, काय करता, नेमकं कर्माची दिशा काय आहे याच्यावर त्याच्या पुढच्या जन्माची दिशा ठरते. बर. आणि तेच गरुड पुराणात सांगितलेलं आहे. कर्म हे आपल्या ग्रंथांमधील, म्हणजे साधा आपण भगवद्गीता म्हटलं किंवा श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, एकच सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते, तुम्ही कर्म करा. तुमच्या कर्मानुसार तुमचा पुढचा जन्म ठरेल. हो. या जन्माचं जे बॅलन्स शीट आहे कर्माचं, चांगलं वाईट दोन्ही प्रकारचे, ते घेऊन तुम्ही पुढच्या जन्मात जाता. याला म्हणतात पुनर्जन्म. म्हणजे अगदी आपण विचार केला की पुनर्जन्म याचं भारतीय धर्मामध्ये किती महत्व आहे. तर महाभारताची सुरुवातच तिथे होते. 8 वसू तिथून सुरुवात झाली. 8 वसूपैकी गंगा माता 7 वसूंची मुक्ती करून देते. 8वा वसू म्हणजे पितामह भीष्म. ते वसू यांनी जन्म का घेतला, तर या 8 वसूंनी ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात कपिला गायीची चोरी केली. त्याला उद्युक्त करणारा 8वा वसू की जे पुढे पितामह भीष्म म्हणून आले, तर 7 वसूंनी त्यांना फक्त मदत केली होती. तर मग जेव्हा वशिष्ठ यांना कळलं की गायीची चोरी केली तर त्यांनी शाप दिला. एक तर ऋषीच्या आश्रमात केली आणि दुसरं गायीची केली, कपिला गायीची केली, की ज्या तुम्हाला मानवी जन्म घ्यावा लागेल. मानवी जन्म म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक शाप होता की बाप रे. मग आता त्यांना सगळ्यांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी उशापाची मागणी केली. तर वशिष्ठ म्हणाले ठीक आहे, या 7 वसूंना कमी शिक्षा पण 8व्या वसूला मोठी शिक्षा. मग त्याला अनुसरून 7 वसू लगेच मुक्त झाले. आणि 8वे वसू म्हणजे पितामह भीष्म. तर तिथून पुनर्जन्म सुरू होतं. किंवा आपण रामायण महाभारत हे जरी पाहिले, रामायणाचा पुढचा जन्म म्हणजे भगवान विष्णू. आणि अक्षरशः कसं असतं ना, पुनर्जन्म जसं मानवाला लागू आहे भगवान श्रीकृष्ण, तसाच तो देवांना सुद्धा लागू आहे. आणि देव जेव्हा पृथ्वी तलावर जन्म घेतात तेव्हा ते असं सांगतात की जसं सामान्य माणूस जगतो तसा मी जगेल. ते सामान्यत्व त्यांना दाखवायचं असतं. मग सामान्य माणूस कर्मात सिद्धांत भोगतोय तर तो मला सुद्धा लागू आहे. मग भगवान राम यांनी लपून बालीवर बाण सोडला, त्यात त्याचा मृत्यू झाला. तिथे त्याची परतफेड म्हणून बाली हा पुढच्या जन्मात त्याच्या बाणाने श्रीकृष्ण वारले. श्रीकृष्ण असे होते का की अंगठ्याला एक बाण लागावं आणि त्यांनी जावं? नव्हते ते. पण ते गेले, कारण की जन्म आणि कर्म यांचा एकमेकांशी असलेला संबंध प्रत्येक कर्म कर्माला बांधील आहे आणि ते तुम्हाला परतफेड करायची आहे. हे भगवान स्वतःच्या आयुष्यातून दाखवून देतात आणि मानवी आयुष्यातून. म्हणजे इवन कैकेयीचा जन्म जर विचार केला, श्रीकृष्णाची माता देवकी ती म्हणते की आम्हाला 14 वर्ष का राहावं लागलं तुरुंगामध्ये. तू तर भगवान होता, तू दुसऱ्या दिवशी करू शकला असता. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माते आठव मागचा जन्म 14 वर्ष
तर बरोबर 14 वर्षांनी श्रीकृष्ण कैकेयीला मुक्त करतात. कैकेयी म्हणजे मग श्रीकृष्णाची आई जी नेक्स्ट जन्मात आली. बर. तर हे सगळं जन्मोजन्मीचं असतं. आपल्याला असं वाटतं कर्म, पण कर्म हेच मानवी आयुष्याचा धर्म आहे. कर्म कधीच कटत नाही. बर. ते संपवावे लागतात. आणि म्हणून प्रश्न येतो भोगा आणि मुक्त व्हा. बर. आणि गरुड पुराणाचा हा सार आहे, भोगा आणि मुक्त व्हा. बर. पण आता जसं तुम्ही म्हणता की पुनर्जन्म म्हणजे मागच्या जन्माची काही राहिलेली ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगाव्या लागतील. पण मग जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तर त्या मृत्यूच्या प्रवासामध्ये त्याला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात का? म्हणजे मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तो नेमका कसा असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला नचिकेतेच्या कथेत मिळेल. नचिकेता त्याचे वडील ना खूप मोठं यज्ञ करतात आणि मरतुकड्या गायी ब्राह्मणांना दान करतात. नचिकेता वयवर्ष 9, त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो पिताश्री तुम्ही मला कुणाला दान करताय? ते एकदा निग्लेक्ट करतात, दुसऱ्यांदा करतात, तिसऱ्यांदा म्हणतात जा तुला यमाला दिलं. नचिकेता सरळ जातो, यमराजाच्या दारात बसतो. तिथे यमराज नसतात. 3 दिवस तो उपाशी तिथे बसून राहतो की माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलंय तर तुम्हाला तर आता स्वीकारावं लागेल. यमराज 3 दिवसांनी येतात, विचारात पडतात कसं करावं. त्याला सगळी प्रलोभनं देतात, राज्य, हत्ती, घोडे, तेव्हाच जे जे काही असेल नसेल. नचिकेता तुला दिलं. नचिकेता म्हणतो नाही, मला जे पाहिजे ते द्या. मग तेव्हा नचिकेता त्यांना विचारतो की मानवी आयुष्याचा मर्म काय, जे मृत्यूनंतर राहतं ते काय. आणि तिथे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. मृत्यूनंतर राहतो तो आत्मा. आणि आत्म्यासोबत राहतात ते कर्म. आत्मा आणि कर्म यांचा हा प्रवास एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात. मग कर्म चांगले कर्म असू शकतात, शुभ कर्म असू शकतात, अशुभ कर्म असू शकतात. प्रत्येक कर्माची फळं आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. कोणत्या कर्माचं नेमकं काय फळ. आणि कसं होतं ना, कर्माची फळं मिळतात त्या पद्धतीने मानवी आयुष्यात बदल होत आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदरचा काळ पाहिला तर काळ जसा जसा बदलतो तस तसं एथिक्स बदलतात. कारण पहिल्या काळात ज्याला आपण नीतिमत्ता मानत होतो आज ती मानली जाते. बरोबर. हा बदल कसा होतो? प्रत्येक जन्मात कर्म दुष्कर्माकडे बदलतात आणि ते दुष्कर्म ऍड होतात. म्हणजे जेव्हा 4 युग हा विषय आला तेव्हा हा विषयच याच्यामुळे आला की सतयुग नंतर सगळ्यात शेवटी जो कलियुग येणार होता तो रडत पोहोचला की मी काय गुन्हा केला, मला एवढं सगळं वाईट का. मग त्याच्यावर त्याला सुद्धा एक मस्त वरदान मिळालेलं आहे कलियुगाला. पण हे स्वच्छ स्पष्ट आहे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे कलियुगात वातावरण कसं असेल की जे आपण आज डोळ्यांनी पाहतोय. बरोबर. हे त्या काळात कुणाला मान्य झालं नसतं. आज जी स्थिती आहे समाजाची, देशाची, माणसांची, नात्यांची, ते सगळं तिथून लिहिलेलं आहे. म्हणजे लोक विचारतात ना तुम्ही भविष्य म्हणतात तर कुठे लिहिलेलं आहे. आजचा काळ कलियुग आहे सगळ्यांना माहिती आहे. आजचा काळ कसा असेल हे आपल्या ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वी लिहिलं आहे. याच्यापेक्षा मोठं भविष्य काय असू शकतं. शब्दशः खरं ठरताना दिसतं. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा पांडवांना पाठवतात की कलियुग कसं असेल तर त्याचं एक शेवट असं असतं की एक गाय आपल्या वासराला चाटत असते. ते म्हणतात खूपच छान आहे, पण ती चाटता चाटता एवढं चाटते की तो वासरू मृत्युमुखी पडतं. आज आई वडील अतिरिक्त संरक्षण देत आहे मुलाला आणि त्याच्या येणारा प्रभाव आपण डोळ्यांनी पाहतोय. त्याच्या मुलाचं कर्तृत्व कोणत्या दिशेला जात आहे. तर हे आपल्या ग्रंथांचं, आपल्या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर कोणी या कसंही करा. आज पुनर्जन्म घाबरवण्यासाठी नाहीये. ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचे प्रभाव तुम्हाला आज, उद्या, या जन्मात, पुढच्या जन्मात पूर्ण करायचे, भोगायचे आहेच. आणि
तिथे आपल्याला जे संस्कार मिळतात किंवा तिथून जे आपण संस्काराला महत्व द्यायला शिकतो ते प्रचंड मोठे आहे. बर. आणि म्हणून हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या कोणत्याही धर्म कोणत्याही दिशेला गेला तरी आपला हिंदू धर्म हा कधीही दिशा बदलणार नाही. बरोबर. पण आता जसं तुम्ही पुनर्जन्माविषयी जे बोललात तर त्याचे काही शास्त्रीय पुरावे आहेत का किंवा ज्योतिषीय पुरावे आजही आपल्याला बघायला मिळतात का? हो. आता याच्यात कसं होतं ना, शास्त्रीय पुराव्यामध्ये आपल्या ग्रंथ हेच शास्त्रीय पुरावे आहेत. ज्योतिषीय पुराव्यामध्ये 2 प्रकार येतात. एक जन्मपत्रिकेतली ग्रहस्थिती आणि दुसरा येतो प्रत्यक्ष अनुभव. आता प्रत्यक्ष अनुभव ही ज्योतिषशास्त्रात खूप मोठी गोष्ट आहे. पुनर्जन्माच्या बद्दल कसं होतं ना, विस्मरण हा एक दिलेलं खूप मोठं वरदान आहे की ज्याच्यामुळे आपण मागच्या जन्माचं विसरतो. पण काही अशा घटना आलेल्या आहेत की जिथे विस्मरण नाही घडलं. एक 4-5 वर्षाचा मुलगा आई वडिलांसोबत येतो, ज्यांच्या घरात इंग्रजी भाषा, कॉर्पोरेट कल्चर, आणि तो येऊन जर आपल्या समोर नॉनस्टॉप संस्कृत बोलत असेल तो शिकला कुठे? बरोबर. मग आपण काहीतरी ओढून ताणून कारण शोधायची, सायकोलॉजिकली द्यायची. सायकोलॉजीने जर भाषा शिकता आली असती तर किती सोपं होतं. 10 वर्षाची मुलगा जगातल्या सगळ्या भाषा शिकून गेले असते. तसं नाही होत. भाषा शिकणं हा अत्यंत कठीण विषय आहे. मग तो मुलगा पुनर्जन्माचा असतो. आणि आम्ही जेव्हा आमच्या टेबलवर बसलेलो असतो पुनर्जन्माच्या खूप केसेस येतात. म्हणजे असं असतं ना की एखादी सून, तिला मुलगा झाला, मुलगी झाली, झालेली मुलगी आईशी आदेशात बोलते जणू काही तिची सासू आहे. मग ते तिला घेऊन आले माझ्याकडे. मग मी पाहिल्या पत्रिका वगैरे, विचारलं की हिच्या जन्माच्या अगोदर आजी केव्हा गेली हिची. म्हणजे हो, आजी गेल्या आणि त्याच्यानंतर प्रेग्नंट राहिली. म्हटलं बरोबर, आजीची एखादी जन्मखूण की जी हिच्या अंगावर आहे, याच्यापेक्षा आपण पुरावे अजून शोधू नाही शकत. काय होतं ना की मानवी आयुष्य म्हणजे प्रयोगशाळेत S2+O मिक्स करण्या एवढं नाही. प्रत्येक आयुष्य सेपरेट असतं. बरोबर. पण असं जर वारंवार घडत असेल तर त्याला नियम असतात. ते शास्त्र असतं. पण जसं आता तुम्ही म्हटलं की पुनर्जन्म 84 लाख योनीनंतर मिळतो, म्हणजे मानवी जीवन. हो. तर मग काही केसेस मध्ये असं होतं की लगेचच तो पुनर्जन्म मिळतो, जसं आता तुम्ही नाही. त्याच्यात कसं आहे की 84 लाख एवढी नंतर प्रथम मानवी जन्म मिळतो. ओके. एकदा मानवी जन्म मिळाला की 7 जन्म मिळतात. बरं. 7वा जन्म हा तुमच्या मुक्ततेचा जन्म असतो. तिथे तुमच्या समोर 2 पर्याय, हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. तिथे तुमच्याजवळ 2 दिशा असतात. 7 जन्मातील कर्म ठरवतात की तुम्ही पुन्हा 84 लाख योनीकडे वळायचं की मुक्त व्हायचं. तर ते 7 जन्माचे कर्म, पहिल्या जन्माचं दुसऱ्या, दुसऱ्याचं तिसरा, तिसऱ्याचं चौथा, असं एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. आणि हा हिशोब होतो 7व्या जन्मानंतर. मीनवाईल काही आत्मा वेगळ्या असतात. मग त्या ठरवतात की आपल्याला मुक्ती घ्यायची आहे, ज्याला मोक्ष म्हणतो आपण. तर त्या आत्मा मध्ये सुद्धा मुक्ती घेऊ शकतात, मोक्ष मिळवू शकतात. तर त्या या सगळ्या जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतात. जसं आपण मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल बोललो, तर लगेचच पुनर्जन्म मिळतो का, किंवा कसं असतं, आपल्याकडे तेरवी करायची प्रथा आहे, तर या 13 दिवसामध्ये आत्म्याचं काय होतं नेमकं, हाही प्रश्न आहे. खूप छान आहे. कसं होतं ना की ईश्वराने आपली काळजी आपल्यापेक्षा जास्त घेतलेली असते. आपण ईश्वराला आपलं आई समान मानतो. मानवी आयुष्य हे अडकण्याचं आयुष्य आहे. नात्यांमध्ये अडकतो. मी वेगळा, माझी बायको वेगळी, माझा नवरा वेगळा, इतरांचं काही असू द्या, माझी बायको किंवा माझा नवरा किंवा माझे आई वडील किंवा माझी मुलं, हा जो माझी विषय असतो ना तो असा घट्ट बांधलेला असतो. आणि होतं काय, जगाचं कटू सत्य, आले कडू खिचडी खाल्ली की आयुष्य सुरू होतं प्रत्येकाचं. किंबहुना तिथून आल्यावर कडू खिचडी प्रत्येक जण खातो. दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर आयुष्य सुरू होतं.
हे कटू सत्य त्या आत्म्याला कळवणं आवश्यक आहे. बर. नाहीतर तो तिथेच अडकेल. मग जेव्हा तो ते कटू सत्य पाहतो की जसे बाकी तसा मी, बर, किंबहुना भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे की माणसाने कसं असावं, किती अलिप्त असावं, कशा पद्धतीने कार्य करावं. आणि तिथे देखील हा विषय येतो की जेवढं तुम्ही नात्यांपासून अलिप्त राहाल तेवढी तुमची प्रगती होईल. बर. मग 13 दिवस माणसाला भेटतात. बर. तो जवळपास असतो. तिथून आल्यावर आपण रक्षा झाडाला बांधतो घराजवळच्या. अगोदर झाडं असायची, आता वेगळ्या पद्धतीने पण असतात. तो ते पाहतो डोळ्यांनी की 13 दिवसात किती वेगात बदल झाले. आणि मग तो तिथून मुक्त व्हायची एक चाबी त्याला सापडते. बर. नाही तर तो तिथेच अटकून राहील. त्याला ती मुक्ततेची दिशा त्या 13 दिवसांमध्ये मिळते. मग तो तिथून पुढे जातो. मग एक एक सत्य त्याच्या आयुष्यात उलगडत जातं. आपण जे जगलो. मग वैतरणी नदी म्हणजे काय असतं? काय? रिमाइंडर असतं, काही नाही. हो, की आपण काय काय जगलो. तिथे सगळं आठवतं की कोणत्या क्षणी काय झालं, कसं झालं, आपण कसं वागलो. बर. म्हणजे आपण अनेक पॉडकास्ट मध्ये सांगतो की तुम्ही कसं वागताय, तुमचे नाते कसे ठेवताय, आईसोबत, वडिलांसोबत, काका काकू सोबत, मावशी सोबत, मुलांसोबत. ते तिथे आपल्याला एक एक उलगडत जातात. मित्रांसोबत आपण हे सांगतोच की नाते समृद्ध करा, तुमचं आयुष्य समृद्ध होईल. हे या भूलोकावर आणि त्या भूलोकावर. म्हणजे तिथे सुद्धा आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण किती लोकांना काय दान केलं. आज दान आपण सगळ्यात मोठा उपाय मानतो. कारण दान जेव्हा आपण देतो तेव्हा आपण समृद्ध होतो. ती समृद्धी इथे येते. मग त्या गोष्टीची मदत आपल्याला होते. म्हणून आपण दान करताना कायम शब्द देतो, गरजवंताला दान करा. ते या जन्मासाठी आणि पुढच्या जन्मासाठी. तर या 13 दिवसात सत्य जगाच्या ओळखून माणूस किंवा आत्मा पुढच्या प्रवासाला जाते. मग होतं काय ना की हळूहळू त्याला कळत जातं तो काय काय चुकला. असं करत 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 आणि मग तो पुढच्या प्रवासात नवीन जन्म घेतो आणि तिथे पुन्हा तो आई वडील शोधतो. तिथपर्यंत त्याच्या सगळं लक्षात असतं की हो, मी काय काय चुकलो आणि मला काय काय बदल करायचे. त्याच्यानंतर तो एक माता निवडतो, पिता निवडतो. त्याचे सुद्धा संबंध मागच्या कर्माशी असतात. ते माता पिता निवडतोच यासाठी की जे अगोदरचे कर्म आहे त्याच्यातून मला मुक्तता मिळवण्यासाठी या माता पितांच्या पोटी जन्म घेऊन हे कार्य करेल. तिथपर्यंत त्याचे विचार छान असतात. पण होतं काय ना की तिथे त्याने जन्म घेतला, पोटात गेला, जन्म घेतला. तो जेव्हा रडतो तेव्हा तो सगळं विसरतो. पुन्हा त्याच्या नवीन सुरू होतं आणि मग पुन्हा या जन्माचे कर्म सुरू होतात. आपण 3 प्रकारचे कर्म म्हणतो, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित कर्म म्हणजे हे जन्मोजन्मीचे कर्म. प्रारब्ध म्हणजे त्यातील जे कर्म तुम्हाला या जन्मात भोगायचे आहे ते तुम्हाला जन्मासह जे ईश्वराने पाठवले. आणि क्रियामान म्हणजे त्या सगळ्यांमध्ये बदल करण्यासाठी या जन्मात तुम्हाला जी संधी मिळणार आहे ती क्रियामान. आता हे जसं तुम्ही सांगितलं की आपण सगळं विसरून जातो पुनर्जन्माचे काही, पण काही काही बालक असे असतात की ते म्हणजे जन्मताच हुशार असतात किंवा बुद्धिमान असतात. तर हे त्याच्या पूर्वजन्माशी लागू असतं. हो, पूर्वजन्माशी, पूर्वजन्मात केलेल्या त्याने कर्माशी, पूर्वजन्मात जर त्याने गुरु संदर्भातलं कार्य उत्तम केलेलं असलं की त्याला ज्ञान प्राप्त होतं. सूर्य संदर्भात उत्तम कार्य केलं तर त्याला बुद्धी प्राप्त होते. चंद्रा संदर्भात त्याचं मन बळकट होतं. मंगळा संदर्भात त्याने कार्य केलेलं असलं तर त्याच्यात शारीरिक शक्ती येते. बुधा संदर्भात त्याने चांगलं काम केलेलं असलं की त्याचं संवाद कौशल्य समृद्ध होतं. शनी संदर्भात असेल तर सामान्य जनमानसाची साथ त्याला मिळते. त्याने मागच्या जन्मात जे शुभ कार्य केले असेल त्या कार्याशी संबंधित ग्रहाच्या कार्यकत्वात त्याला या जन्मात वाढ मिळते. अजून एक मला कधी कधी असं वाटतं, मे बी ते माझं वाटणं असेल किंवा नसेल वॉटेवर, की ईश्वर तर काही कधी चुकत नाही. मग असं असताना काही केसेस ईश्वर अशा पाठवून देतो की जिथे मागचा जन्म आठवत असतो. का बरं?
ईश्वराला हे सांगायचं असेल की बाबांनो पुनर्जन्म असतं बर. किंवा वैज्ञानात तुम्ही विचार करताय ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधा किंवा पुनर्जन्म मान्य करा. बरोबर. तर जेव्हा सिद्ध करायची वेळ येते तेव्हा ईश्वर एखाद्या व्यक्तीला मागचं विस्मरण होऊ देत नाही आणि त्याला पाठवतो की माणसाने कधीतरी तर जागा व्हावं. बरं. आहे पुनर्जन्म आहेत. पण हो, आणि असं कधी कधी होतं आपल्यासोबत सुद्धा. आपण कोणत्या ठिकाणी जातो, काहीतरी असं वाटतं की आपण इथे येऊन गेलोय होय आधी, पण ते आपलं जाणं पहिल्यांदाच असतं. होय. तर असं जर प्रेक्षकांसोबत तुमच्यासोबतही झालं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.